फॅमिली आदित्य तुमच्या तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मस्त की असं आहे 17 तारीख म्हणजे तुम्हाला रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज मस्त दिवस जाऊ सगळ्यांचा. आणि बघायचा आमची पुढे बघा पुढे एवढे पुढे एवढे एवढे चाललो मी जातो. आता नाश्ता झाला तर 10:30 वाजून गेलो. शेटने आज लवकर होतो सगळ्यांना, पण जाऊन होतो कधी कधी विषय. चला बघूया. चालता पत्ता चला माझ्या पाठीमागं बघा. चालू किया भाई 2 दिन हो गया. एक सोडणे ना ती पण एक गाडी आली. पोरं पॅप्स्या खाऊ राहिलंय. आता मी पण जातो पॅप्सी खातो त्यांच्यासोबत. बघा खायला. पांड्यार तुझा सर्दी होती तुला. पॅप्सी खातो का तरी पण. चला या पॅप्सी खायला. कुठे जिरा या पॅप्सी खायला काम करताना बघूया. तोर झाले गरम पडले होते. पोरं तर बसले गाड्या खेळून बसले पांड्या तिथे. आता म्हणलं मट्टा आणू जरा गरम होते मट्टा प्यायचे. वातावरण पण भारी बघा. असं तर पाऊस येतो काय आणि घामाघूम झाले. चला बघूया मग. गाड्यावर आल्या भरायला आताशी चालू झाल्या काय काय. चला त्रास संपला. दुसरीकडे जायला लागल. तिकडं चल स्टँडवर. फायनली मट्टा भेटला आम्हाला. आणि बघा इथं मट्टा आलंय तुझा या दुकानासमोर. या मग मट्टा घेतो. गाडी म्हणजे गाडी भरतोय हो. बसला विचार हे बघा यो माकडा कुठं बसला यो. अरे वॉर्डरोब खालीच जाईल. नाही जाणार. कमी वेट पेक्षा कमी वेट आहे माझं. केली माझी मस्त. जाऊ द्या वेटचं आहे पण इतकुशा जागेत उभा आहे मी. सोपं आहे का आवड्या. काय वातावरण झाले पावसाचं. हे बघा मस्त आहे की मग मस्त की घामाघूम झाले. बेकार पक्षी नाही बघा तो तिकडं. पक्षी का काय पक्षी टाटा. अरे दिसत नाही. अरे लय मोठा आहे तो. झूम करायला लागेल. चला मग चालू गाडी बांधला. तो आमचा काका. हाय काका. चला बघूया. मस्त की आता झाले गाड्या बिड्या भरून. आता अजून म्हणजे झाल्या नाही पूर्ण अजून राहिल्या थोड्याफार. म्हणून आता तोंडात पाय धुतले. जरा आंघोळ करायला असं वाटलं पाहिजे ना. हिने पण धुतले सगळ्यांनी धुतले. एक जण बसलाय आमचा पांड्या रील्स बघतोय तिकडं दमला आले. चला मग आता नाश्ता येतोय काय नाश्ता येतोय काय माहिती बघत जा. मित्रांनो मस्त की नाश्ता आलाय. वडा आलाय. परत समोसे आले 5-5 वाले वाटतं. आमची तसे 5-5 वाले भेटत आहे असे समोसे. या मग नाश्ता करा. बाकीचे बसले तिथं मला गर्दीमध्ये नाही आवडत. मोकळं बसायचं मग इकडं साईडला आलो ते बसलाय तिकडं. या मग नाश्ता करायला. किती 9:30 वाजले तरी आमच्या गाड्या भरणे चालू आहे टपाटप. मी आलो तर वरती रॅक घ्यायला बघा 9:30 वाजले झाले. मला वाटतं 10 वाजणार जायला. आम्ही तिघं जणांनी एक गाडी भरायला घेतली आणि तिघं जणांनी दुसरी गाडी गेल्या भरायला घेतली. दम लागलाय बोलता आहे ना. काय नाही रॅक आली घ्यायला. रॅक घ्यायला आलो. चला बघत जा. मला बाहेर जायचं आज रामनवमी म्हणून. बाहेर DJ बीजे वाजते मस्त की. मुलं बघून यावं पण काय माहिती बघायला भेटतं का नाही. चला बघत जा. दम लागलेले मला. चला बघूया. मित्रांनो आत्ता झालो घरी. लय उशीर झाला. काय माहिती मला रामनवमीचं बघायला भेटतं का नाही. ते बघा किती वाजले 9:45 वाजून गेले. 10 वाजता आले. ती हिरोईन बघा कशी बसली तिथं. चला मग आता आंघोळचं नाही करणार आम्ही. पहिले तोंडात पाय धुणार. पटापट जाऊन येणार. थोडं 10-15 मिनटं थांबेल. माझ्या आंघोळ करेल. चला बघा झाले माझं आवरून. टपाटप आवरले तरी पण गरम होते. तोंडात पाय धुतले तरी. जाऊ द्या बघूया होऊ द्या गरम. जातो मी पटापट. चला बघूया. मित्रांनो मी स्टँडवर आलो पण काय म्हणजे स्टँडवर चालू आहे का नाही बघा. असं भारी आहे. अरे महामंडळ आहे का लालपरी आली. मस्त की भारी सजवलंय. फ्लॅट चालवून दिसाना. ते संगमेर बस स्थानक मस्त की बघा. चला मग बघूया कसं वाजत आहे ते. मस्त की भारी दर्शन केले. भारी देवाची मोठे भारी. जय श्रीराम. चला बघूया. आता गावात जातो. इथलं पण झालं वाटतं. चला मित्रांनो मी गावात गेलो स्टँडवरून पण तिथं सगळं संपलं होतं कारण की 10 वाजले की सगळं बंद होतं. हे बघा मस्त की इथं आमच्या कॉलनीच्या कोपऱ्यावर मंदिर आहे. इथं याचं मारुतीचं मस्त बाहेर सजलं आहे.
आता जातो घरी. म्हणलं काय उशीर झाला तर काय बघायला भेटणार नाही, मग आता घरी जातो. चला बघूया. सोन्याला सुगंध आली स्वर्गाला जायला पायऱ्या करी. सांगा मला त्याच्यातली कुठली गोडलं जाईल. समुद्राचं पाणी गोड झाले नाही झालं, नाही झालं. झालं असतं तर इकडे आणलं असतं, पाईपलाईन आणले असतं आपण. समुद्राचं पाणी नाही गोड झालं ना, सोन्याला सुगंध आला, सोन्याला सुगंध नाही आला. त्याच्यानंतर स्वर्गाला जायला पायऱ्या. मित्रांनो आलो जाऊन मी, काय एवढं नव्हतं बघायला, म्हणजे उशीर झाला म्हणून. बघूया बघितलं कीर्तन किती भारी झालं होतं. जायचं थोड्या वेळ बघा, त्याच्यावर जेवण झालं मस्त की चालू आहे. काय करते पुढे 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 माझी बिड माझी बिड. काय नाही, आता आंघोळ करून घेतो मस्त की. कीर्तन तर भारी, तुम्ही पण ऐकत जा. कीर्तन एकदम भारी वाटतं, शांत चिठ्ठीने डोक्याचं वजन कमी होतं, भारी वाटतं कीर्तन ऐकलं की. चला बघूया. मित्रांनो मस्त की आंघोळ झाली माझी. दादा ते म्हणाले बघा गाडी लावली पार्किंगला मस्त की. ते आता आवडलं त्यांचं पण, आणि मला काही भेटलंच नाही बघायला. तुला मग कशी पण सांगितलं तुम्ही सगळ्यांना. आणि त्यांना ते गेले ते अवघड तिथंच होते काय, मग त्याला उशीर झाला यायला. ते परत पाव बी आणायला गेले, ते पावभाजी केली घरात मस्त की आज. त्यामुळे मी मस्त खायला 2च पाव खाणार आहे सध्या, नको म्हणलं कमी करायला, मग 2च पाव खाणार आहे. आणि त्यांनी काढले व्हिडिओ, तुम्ही बघा मी जेवढे करतो कशा व्हिडिओ मस्त की भारी भारी काढले त्यांनी पण. चला बघूया.
तुम्हाला बघितलं असेल किती भारी भारी होतं दादांनी काढेल ते. मी काय केलं नाही, मी काय सांगितले तुम्हाला, मी दादाने काढलं ते फुटेज थोडे जॉईन केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. पण चला, बाय.